हॅलो सर्वांना, प्रेज द लॉर्ड. चर्चवरून आले, येता येता मला 11:45 झाले. आज महिन्याचा पहिला रविवार, प्रभोजन आणि खूप काही होतं. चर्चमध्ये नाश्ता वगैरे होता. एक जणांचं लग्न होणार आहे, तर त्यांनी नाश्ता ठेवला होता सर्वांना आणि सर्वांची भेटीगाठी होता 12 वाजले येता येता. असं पहिला रविवार असला ना महिन्याचं की असंच असतं, प्रभोजन असलं की, हो की नाही. तर हे सांगायचं होतं. काय झालं, मला ना खूप म्हणजे देवाची स्तुतीचे जे गाणे होते ना, ते गाणे मला शूट करताच नाही आले. कारण का, माझा फोन सारखा हँग होतो आहे. आणि एवढी सुंदर गाणी होती ना, एवढी सुंदर, मुलांनी इतकी सुंदर गाणी गायली की विचारायला नको. तर ती गाणी काही मला शूट करताच आली नाही. आणि मला सारखं वाटत होतं, अरे मी काय माझा हा फोन. आता ना मी नवीन फोन घेतलेला आहे, पण मी नवीन फोन अजून वापरत नाही. कारण का, माझ्या जुन्या फोनमध्येच मला माझे सबस्क्रायबर 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे. कारण का, जुनं ते सोनं म्हणतात ना, म्हणून मी माझा जुना फोन काही अजून सोडत नाही आणि त्याच्यातच मी माझी व्हिडिओ शूट करत असते आणि टाकत असते. कारण का, ह्या फोननी मला खूप साथ दिली आणि आज ह्या फोनमुळेच मी इथपर्यंत पोचलेले. म्हणून मला त्याला सोडूशी वाटत नाही. म्हणतात का, जुनी वस्तू झाली म्हणून ती टाकून द्यायची नसते, नाही का. उलट तिच्याबद्दल आपल्याला जास्त प्रेम असतं की अरे ही गोष्ट माझ्याकडे होती, किती चांगली होती, काय होती. तर त्यामुळं मी जुना फोन हे करत नाही, म्हणजे सोडत नाही. थोड्या दिवसांनी आता मी करणार आहे चालू, पण जोपर्यंत माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण होत नाही तोपर्यंत मी हा जुनाच फोन वापरणार, मग कसं असू. आज माझं खूप मन तुटत होतं चर्चमध्ये सारखं की अरे आज इतकी छान नवीन नवीन गाणी गायली मुलांनी, इतकी छान स्तुती केली देवाची गाण्यांमधून. तर ते तुम्हाला गाणी मी नक्कीच दुसऱ्या वेळेस जाईल ना, तर तेव्हा. आता मी थोडासा हा मोबाईल परत रिपेअर करून आणील आणि मग होईल माझा. सारखा फोन हँग होतो आहे, का हँग होतो आहे हे मी दाखवेल आणि मग मी पुढच्या वेळेस नक्कीच तुम्हाला. आता येणारच आहे, उपवासाचे दिवस आहेत, भरपूर काही आहे, तर मी तुम्हाला नक्कीच चांगले चांगले गाणी, आणि त्यासाठीच मुलांनी छान छान गाणी तयार केलेली आहेत आणि ती गाणी आज सर्वांनी सादर केली. परंतु काय करायचं, मला तुम्हाला ती शूट करून दाखवता नाही आली. तर असं आहे बघा. धन्यवाद. आणि आजचा दिवस, आजची सकाळच मुघलता खूप छान गेली. चर्च झालं, सर्वांना भेटणं झालं, प्रभोजन झालं, आणि हा एक आनंद मनाला असतो ना, तो फार मोठा असतो, नाही का. चर्चला जाणं आणि देवाचा आशीर्वाद घेणं हे फार मोठी गोष्ट आहे. तर प्रत्येकाने चर्चला गेलंच पाहिजे, हो की नाही. धन्यवाद.